नमस्कार, मी अल्ताफ मुल्ला आपल्या हस्तरेषा विज्ञान चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तळ हातावरील पर्वत या शृंखलेतील 5वा भाग आज आपण पाहूया. मागच्या भागात आपण रवी पर्वताचे गुणधर्म हा विषय पाहिला. आज आपण बुध पर्वताचे गुणधर्म पाहूया. बुध पर्वत, त्याचे स्थान. बुध पर्वत हा करांगुली या बोटाच्या पायथ्याखाली आणि हृदयरेषेचे वर स्थित झालेला असतो. एका बाजूने रवी पर्वत तर दुसऱ्या बाजूने आपल्या हाताचे बाहेरील कड असते. बुध ग्रह हा व्यापार आणि बुद्धीचा कारक मानला गेलेला आहे. येथेही आपण इतर पर्वतांप्रमाणे बुध पर्वत हा प्रमाणशीर, अतिविकसित अथवा अविकसित असेल तर त्याचे परिणाम त्या व्यक्तीवर कसे होतात याचा अभ्यास करूया. बुधप्रधान व्यक्ती. ज्या व्यक्तीच्या तळ हातावरील बुध पर्वत हा प्रमाणात विकसित झालेला असेल अशा व्यक्तीला बुधप्रधान व्यक्ती असे म्हणतात. बुधप्रधान व्यक्ती ओळखावयाची सोपी युक्ती म्हणजे करंगुलीचे बोट हे लांब आणि जाड असते. करंगुलीची लांबी ही अनामिकेच्या पहिल्या पेराहून लांब असते. तळ हातावरील इतर बोटेही करंगुलीच्या बोटाकडे झुकलेली असतात. शरीर वैशिष्ट्ये. बुधप्रधान व्यक्ती ही गिड्ड्या बांध्याची असते. उंची कमी असल्यामुळे अशा व्यक्ती गुटगुटीत वाटतात. डोळे तेजदार आणि चमकदार असतात. चेहऱ्यावर कायम हसू उमटलेले असते. चेहरा गोल असून केस डोक्यावर किंचित कुरळे असतात. अशा व्यक्तीच्या डोक्यावर वयाच्या 40 वर्षानंतर टक्कल हमखास पडते. पोटाचा डेरेदार आकार ही हळूहळू वाढत जातो. यांच्या हसतमुखपणामागे मात्र स्वार्थ दडलेला असतो. हे लोक फार आकर्षक नसले तरी नीटनेटकेपणाने राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर सुखाची नशा दिसून येते. स्वभाव. बुधप्रधान व्यक्ती ही अष्टपैलू असते. धंदा अथवा कलाक्षेत्र यापासून ते नेमका आपला फायदा उचलतात. यांचे बोलणे मधुर आणि गोड असून दुसऱ्यावर ते आपली छाप लगेच पाडतात. आपल्या गोड गोड भाषेचा वापर ते स्वार्थासाठी करीत असतात. या लोकांना कधीही चटकन राग येत नाही. कोणतेही कार्य शक्तीपेक्षा युक्तीने करून घेण्याचा हे लोक प्रयत्न करीत असतात. आपल्या विनोदी बुद्धीने हे समाजात फार लोकप्रिय होत असतात. यांच्याजवळ जन्मताच कल्पनाशक्ती असते. तिचा व्यापार उद्योगात वापर करून ते यश मिळवित असतात. सुख भावनेने एखाद्या व्यक्तीचा निकाल ते रागाच्या भरात कधीच पटकन लावणार नाही. उलट योग्य संधीची वाट पाहत ते बुद्धिबळातील खेळाप्रमाणे कमी श्रमात आपल्या प्रत्यक्ष संबंध न दाखविता शत्रूवर प्यादे मात करून सर्वांना थक्क करून टाकतात. विवाह. तारुण्यात प्रवेश करण्या अगोदरपासून बुधप्रधान व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या अनुरूपते बदल विचार करून ठेवीत असतात. अशा लोकांना मोठ्या कुटुंब संस्थेबद्दल फार आवड असते. अल्पवयात या लोकांचे विवाह होत असतात. त्यांनाही आपल्या एवढ्या उंचीची आणि सुंदर स्त्री आपली पत्नी असावी अशी अपेक्षा असते. आपल्या पत्नीला घेऊन मिरवण्याची त्यांना फार हौस असते. आपल्या मुलांबाळांसह हे दूरदूरचे प्रवास करून आनंद मिळवित असतात. आपले घरदार, बागबगीचे सुंदर आणि आकर्षित करण्याकडे यांचा फार कल असतो. बुधप्रधान व्यक्तीचे एकंदरीत वैवाहिक जीवन हे सुखात आणि समाधानामध्ये जात असते. आरोग्य. शरीराला एका ठिकाणी गुंतून ठेवणारी व्यापारी पद्धत व्यायामाअभावी यांना लवकरच लठ्ठ बनविते. पोटाचे विकार यांना लवकर जडतात. अपचन, करपट ढेकर यामुळे ते हवालदिल होतात. तरी सुद्धा त्यांच्या आहारावर ते कधीच बंधन ठेवू शकत नाहीत. अशा लोकांना पक्षघात, मधुमेह, रक्तदाब आणि अजीर्ण सारख्या आजार नेहमी होत असतात. इतके असले तरी वयोमानाप्रमाणे ते लहानच दिसतात. शारीरिक कष्टाची नावळ असल्यामुळे अशा लोकांच्या मध्ये अपघाताचे प्रमाण फारच कमी असते. वयाच्या 40व्या वर्षानंतर डोक्यावरील केस हळूहळू कमी होत जाऊन त्यांची जागा टकलाने घेऊन चेहरा गोल चंद्रासारखा बनत जात असतो. बुद्धीची क्षमता मात्र आयुष्याच्या अंताप्रमाणे तीक्ष्ण आणि तल्लक राहत असते. अशा लोकांचा मृत्यू मात्र दुर्दैवाने ध्यानीमणी नसताना कित्येकदा हृदयविकाराने अकस्मातपणे होतो. व्यवसाय. बुधप्रधान व्यक्ती ही मुख्यतः बुद्धिजीवी मानली जाते. त्यामुळे प्रामुख्याने वकील, डॉक्टर, लेखक आणि इंजिनियर यासारखे लोक बुधप्रधान असतात. बुधप्रधान व्यक्ती ही उत्तम मधुरभाषी वक्ता असल्यामुळे आपल्या गोड आणि मुद्देसूद भाषणामुळे हे लोक आपली प्रगती करून घेतात. म्हणून प्रत्येक वेळा वकील, प्राध्यापक अथवा कथालेखकांच्या हातावर हा प्रमाणात विकसित झालेला दिसून येतो. व्यवसायामध्ये तर बुधप्रधान व्यक्तीला हमखास यश मिळते. सोने चांदीचा व्यवसाय करणारे कापड दुकानदार, मोठे किराणा दुकानदार यांचा बुध उंचवटा हा प्रमाण आणि निर्दोष असतो. या सर्व बुधप्रधान व्यक्तीच्या तळव्याचा रंग गुलाबी असतो. त्वचा नितळ आणि चमकदार असून हात फार मऊ असतो. अतिविकसित बुध पर्वत. असा पर्वत बुधाच्या क्षेत्रात प्रमाणापेक्षा जास्तच फुगीर झालेला असतो. कधी कधी हा भाग हाताच्या कडेला बाहेर डोकावल्यासारखं वाटतो. परंतु अशा व्यक्तींच्या मध्ये बुधाचे गुण कमी होऊन दोषच फार मोठ्या प्रमाणात असतात. शरीर वैशिष्ट्ये. अशी व्यक्ती जरा जास्तच खुजी असते. चालताना तिची चाल बदकाप्रमाणे कधी इकडे तर कधी त्या बाजूला डगमगल्यासारखी दिसते. अशा व्यक्तीचे तळहात मात्र प्रमाणापेक्षा मोठे असून थोडेसे राट असतात. त्वचा राकट आणि केसाळ असते. चेहरा थोडासा उग्र असतो. दातांच्या फटीमध्ये अंतर जास्त असते. डोक्यावरील केस
लांब परंतु जाड आणि राठ असतात. थोड्याशा कष्टाने सुद्धा हे लोक फार थकतात. हाताच्या बोटांचे लहान लहान सांधे असोत अथवा गुडघा किंवा मनगटासारखे मोठे सांधे असोत, ते नेहमी दुखत असतं. स्वभाव. अशा व्यक्तीचा स्वभाव हा प्रमाणापेक्षा जास्त गर्विष्ठ असतो. कोणताही विनोद ते सहजपणाने समजून घेऊ शकत नाही. स्वभावाने अशा व्यक्ती मायावी असतात. कोणतेही कार्य ते समोरच्या व्यक्तीला फसवून साध्य करून घेतात. व्यापारामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळवलेला असतो. अयोग्य आणि गैरमार्गाने पैसा मिळवून अशा व्यक्ती समाजात मात्र उजळ माथ्याने मिरवित असतात. समाजात त्यांना सुशील, सद्वर्तनी आणि सदाचारी म्हणूनही मान सन्मान मिळत असतो. दुसऱ्यांना अडकवून स्वतः सही सलामत सुटण्याची कला या लोकांना चांगली साधलेली असते. विवाह. अशा व्यक्तींना आपल्या जोडीदाराबद्दलच्या खास अशा अपेक्षा नसतात, तरी सुद्धा शक्यतो ते सुंदर आणि आकर्षक स्त्रीशी लग्न जुळवून आणतात. घरी यांचे लक्ष जवळजवळ नसते. बाहेर खयालीपणा ते आपल्या व्यवसायानिमित्त साधून घेत असतात आणि व्यवसाय वाढविण्यासाठी असा स्वैराचार हा आवश्यक आहे असा निर्लज्जासारखा अभिप्रायही देत असतात. हे स्वतः वैवाहिक जीवनात संपूर्णपणे आनंद भोगून ते सुखी असतात, परंतु आपल्या पत्नीबद्दल हे निष्काळजी असल्यामुळे आणि वाईट वर्तणुकीमुळे ती मात्र दुःखी आणि कष्टी असते. अशा व्यक्तीचा विवाह मंगळ ग्रह प्रभावी असणाऱ्या स्त्रीशी झाल्यास यांच्या अनैतिक आणि व्यापारी वागणुकीला आवर बसतो. आरोग्य. अशा व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे त्यांना नेहमी पोटाचे विकार, अपचन, लिव्हरचे आजार होत असतात. सोबत शुक्र पर्वतही थोडासा बिघडलेला असेल तर अशा व्यक्ती कायम गुप्त रोगाने पिडल्या जातात. यांना झालेल्या आजाराची देणगी मात्र आपल्या पत्नीला देऊन त्या माऊलीचे जीवन मात्र ते बर्बाद करून टाकतात आणि समाजात मात्र आपल्या पत्नीला दोषी ठरवून स्वतः धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्याचा आव आणतात. व्यवसाय. अशी व्यक्ती जर एखाद्या व्यापारात असेल तर खोटे नाटे कारण सांगून आपल्याला मदत करणाऱ्या व्यापारी मित्रांनाच गंडा घालून हे अल्पकाळात श्रीमंत बनत असतात. नेहमी सचोटीने वागणाऱ्या आणि आपला सतत मदत करणाऱ्या उपकारकर्त्याला गंडवीत आहोत याची आशा व्यक्तीला थोडीशीही खंत वाटत नाही. असा अतिविकसित बुध पर्वत हा नोकर पेशामध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या तळहातावर असेल अथवा सामाजिक कार्य करणाऱ्या उच्च पदाधिकारी यांच्या हातावर असेल तर अशी व्यक्ती मोठ्या प्रमाणात अपहर करून धन मिळवित असते. हातावर इतर वाईट चिन्हे असतील तर मात्र अशा व्यक्तीला केलेल्या दुष्कर्मांची वाईट फळे मात्र न चुकता भोगावी लागतात, अन्यथा ते बेमालूमपणे सुखरूप निसटतात. अविकसित बुधपर्वत. तळ हातावर करंगळीच्या खाली असणारा बुधपर्वत हा सपाट अथवा खोलगट असेल तर बुधपर्वत हा अविकसित असा मानला जातो. शरीर वैशिष्ट्ये. अशी व्यक्ती ही खुजी असून फार कृश असते. तिच्या कपाळावरच्या आडव्या आठ्या लांबून ही स्पष्ट दिसू शकतात. चेहरा निस्तेज असून निबर दिसतो. कामाच्या बाबतीत नेहमी आळस दिसून येतो. स्वभाव. बुधप्रधान व्यक्ती जशी चांगल्या गुणांची आदर्श देवता असते त्याच्या विरुद्ध स्थिती सपाट बुधपर्वत असणाऱ्या व्यक्तीची असते. हात चालाकी अथवा लांडे लबाडी करून दुसऱ्यांना फसविण्यामध्ये यांना अतिशय आनंद होत असतो. नीती अनितीचा यांना अजिबात चाड नसते. सुशिक्षित असो व असुशिक्षित असो यांच्या अंगी चापल्य मात्र भरपूर असते. अंगावर एखादी बाजू उलटून येणार याचा यांना साधा संशय वाटला तरी त्यातून चटकन बाजू मारून ते निसटतात. दुसऱ्यांना असे गंडवावे याचा सतत विचार करीत राहण्याची त्यांना मनोवृत्ती असते. त्याचबरोबर कोणतेही कार्य सतत मन एकाग्र करून पूर्ण करणे यांना कधीच जमत नाही. विवाह. अशा व्यक्तीशी विवाह करणारी स्त्री ही खरी दुर्दैवी. बाहेर खयालीपणा हा यांच्या स्थायी भाव असतो. बऱ्या वाईट बद्दल यांना चाड नसते. आपली पत्नी मोठ्या कष्टाने कुटुंब चालवित आहे याचा त्यांना मुळीच पर्वा नसते. दुसऱ्यांना भूलथापा मारून गणविणे आणि तसा हडप केलेला पैसा 4-2 मित्रांसोबत दारू आणि बायकांवर उधळीत असतो. येथे तर पत्नीस उन्हाळ नवऱ्याचे आणि मुलाबाळांचे सर्व काही निस्तरत असते. पुढे पुढे ती सुद्धा आपल्या नवऱ्याच्या हेराफेरीच्या खेळात साथ देऊ लागते. आरोग्य. अशा व्यक्तींना दारू आणि गांजा, अफीम अथवा ड्रग्ज सारख्या भीषण व्यसनाची चटक लागते. पोटाचे विकार आणि लिव्हरचे विकार अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातात. त्यातच त्यांचा मृत्यू अल्पवयात घडून येतो. थापा मारणे आणि शेंड्या लावणे असे उपद्व्याप करीत असल्यामुळे अशा व्यक्तींना कित्येकदा देणेकरांच्याकडून अथवा सावकारांच्याकडून यथेच्छ मार मिळतो. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी त्यांनी अशा रीतीने गाजविलेल्या पराक्रमाच्या खुणा विनासायाच पाहावयाला मिळतात. हीन स्त्रियांशी यांचे संबंध येत असल्यामुळे गुप्तरोग आणि एड्स सारखे भयानक आजार यांना होत असतात. वाटेल ते खाणे, व्यसने यांच्यामुळे अशा व्यक्तींच्या त्वचेचा मूळ रंग आमूलाग्र बदलला जाऊन चेहरा काळाहीन आणि निस्तेज बनतो. त्वचारोग तर सर्व शरीरभर थैमान घालत असतात. व्यवसाय. आतापर्यंत आपण अविकसित बुधपर्वत असलेल्या व्यक्तीचे वर्णन वाचले. त्यावरून अशा व्यक्तीच्या व्यवसायाचे सामान्यपणे स्वरूप कशा प्रकारचे असेल याची सहज कल्पना येईल. आपल्या बुद्धीच्या कौशल्याचा ते नेहमी दुरुपयोग करून घेत असतात. चोरी करणे, खोटे बोलणे, फसवाफसवी करणे आणि चोरट्या वस्तूंचे व्यापार करणे अशी कामे हे लोक बिनदिक्कतपणे करत असतात. अशा व्यक्तींशी भागीदारीमध्ये कधीही व्यवसाय करू नये. एकतर हे लोक व्यवस्थितपणे हिशोब देत नाहीत,
या उलट रोज सोन्याचे 1 अंडे मिळवून समाधानात राहण्याऐवजी सरळ ते कोंबडीच कापावायला निघतात. विद्यारेषा हातावर उत्तम असून हातावर मेडिकल स्टिग्मा जरी असला तरी अशी व्यक्ती अयोग्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करीत असतात. इंजिनियर होण्याची योग्यता असलेली व्यक्ती मजूर किंवा कामगार झालेले आपल्याला दिसून येते. थापा मारणे, एकाची टोपी दुसऱ्याच्या डोक्यावर घालणे अशी उचापती करत अशी व्यक्ती आपली उपजीविका करीत असते. लहान मोठ्या चोऱ्या करणारी, खिसे कापू अथवा बँकेचे फसगत करणाऱ्या व्यक्तीच्या तळहातावर बुधपर्वत हा अविकसित असतो. मोठमोठ्या थापा मारणारी व्यक्ती तुमच्या सानिध्यात आली की खुशाल त्या व्यक्तीच्या तळहातावर लक्ष ठेवा. बुधपर्वत बिघडलेला असेल तर सावधान ही प्रेमळ सूचना. सरकलेला बुधपर्वत. बुधपर्वत नेहमीप्रमाणे करांगुलीच्या खाली असतोच असे नाही, तर तो कधी कधी करांगुलीच्या बोटाच्या पायथ्याकडे सरकलेला असतो, तर कधी रवी पर्वताकडे, कधी हृदयरेषिकेच्या बाजूला. बुधपर्वत रवी पर्वताकडे सरकलेला असेल तर अशा व्यक्तीला कला आणि कलात्मक जीवनाची फार आवड असते. बुधपर्वत हाताच्या कडेच्या बाजूने फार बाहेर आलेला असेल तर त्या व्यक्तीला व्यापार उद्यमात उत्तम प्रकारचे यश मिळते. बुधपर्वत करांगुलीच्या पायथ्याकडे सरकलेला असेल तर अशी व्यक्ती विनोदी असते. सतत कोट्या करीत ती व्यक्ती सर्वांना हसत ठेवते. अंतकरणाकडे बुधपर्वत जर सरकला असेल तर ती व्यक्ती धैर्याने व सहृदयतेने प्रतिकूल परिस्थितीशी झगडते. आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब कराल. आपल्या कमेंट्स व्हिडिओवर शेअर करा. नमस्कार.